मित्रांनो, ज्या हाताने श्यामची आईसारखं संस्कारक्षम पुस्तक लिहिलं, ज्या हातांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची दारं दलितांसाठी उघडली, त्याच हातांनी 11 जून 1950च्या रात्री मृत्यूला का कवटाळलं? संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकी शिकवणारा हा साधू पुरुष अचानक इतका शांत का झाला? मृत्यूच्या काही तास आधी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात दडलेलं होतं त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं रहस्य. मित्र हो, काय होतं त्या पत्रात आणि साने गुरुजींना अशा टोकाच्या निर्णयापर्यंत नेमकं काय घेऊन गेलं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत साने गुरुजींच्या आयुष्यातला तो काळा अध्याय. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SP मराठी. चला तर मित्रांनो, सुरू करूया. मित्र हो, साने गुरुजी म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, ती एक वृत्ती होती, ती एक जाणीव होती. ते हळवे होते पण दुर्बल अजिबात नव्हते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि देशासाठी आपलं सगळं आयुष्य वेचलं. गुरुजींना वाटलं होतं की देश स्वतंत्र झाला, जातीयता संपेल, गरिबी दूर होईल आणि माणसांमध्ये माणुसकी जागी होईल. पण स्वातंत्र्यानंतरचा भारत त्यांच्या स्वप्नातल्या भारतासारखा नव्हता. हळूहळू गुरुजींचा जीव तुटत चालला होता. गांधीजींची हत्या झाली होती. समाजात सत्तेसाठी हापापलेली माणसं वाढत होती. ज्या मूल्यांसाठी गुरुजींनी आयुष्य घालवलं, तीच मूल्ये पायदळीत उडवली जात होती. पहिली जखम पंढरपूर मंदिर सत्याग्रहानंतर त्यांना कट्टरपंथीयांकडून प्रचंड विरोध, अपमान आणि टीका सहन करावी लागली. दुसरी जखम त्यांच्या साधना साप्ताहिकावर आर्थिक संकट कोसळलं. आपल्या विचारांकडे समाज गांभीर्याने पाहत नाही असं त्यांना वाटू लागलं. ते इतके हळवे होते की समाजाचा बदललेला चेहरा त्यांच्या काळजावर रोज नवे घाव घालत होता. मित्र हो, 11 जून 1950ची ती रात्र, पुण्यातली ती लहानशी खोली आणि एक अतिशय थकलेला माणूस. त्या रात्री साने गुरुजींनी आपला जीवन प्रवास संपवण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेतला. पण मित्र हो, जाण्याआधी त्यांनी आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना एक पत्र लिहिलं. काय होतं त्या पत्रात? गुरुजी लिहितात, मी थकलो आहे. माझ्या संवेदना आता हे दुःख सहन करू शकत नाहीत. मी कोणावरही तक्रार करत नाही, पण मला असं वाटतं की माझं काम आता संपलं आहे. त्यांच्या जाण्यामागे कोणतंही वैयक्तिक कारण नव्हतं. ते द्वेष, असहिष्णुता आणि मूल्यांच्या होत असलेल्या घसरणीला सहन करू शकले नाहीत. ते पुढे लिहितात, मी जिवंत राहून जे साध्य करू शकलो नाही, कदाचित माझ्या मृत्यूने लोकांना त्या विचारांची जाणीव होईल. लोक म्हणतात साने गुरुजींनी आत्महत्या केली, पण खरं सांगायचं तर ती एक हळव्या संवेदनशील मनाची शांत एक्झिट होती. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं होतं, त्यांना कोणत्याही व्यक्तीचा राग नाही, तर व्यवस्थेची आणि बदलत्या मानवी स्वभावाची चीड आहे. गुरुजींचं जाणं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला बसलेला फार मोठा धक्का होता. आचार्य अत्रे त्यावेळी म्हणाले होते, साने गुरुजींनी स्वतःला संपवले नाही, तर आपण एका महात्म्याला जगायला जागा ठेवली नाही. मित्रांनो, साने गुरुजींचं ते पत्र आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतं. आपण प्रगती केली आहे, पण गुरुजींना अपेक्षित असलेली ती माणुसकी आपण खरंच जपली आहे का? गुरुजी गेले, पण प्रश्न राहिला, आपण माणूस म्हणून पुढे आलोय की मागे? तुम्हाला काय वाटतं? साने गुरुजींच्या त्या पत्रातील वेदना आजच्या काळातही खरी वाटते का? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जेणेकरून गुरुजींचे विचार घराघरात पोहोचतील. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.